हा, लक्ष द्या समोर सगळ्यांनी. आता माझ्या हातामध्ये एक कागद आहे. ही आकृती कशाची आहे रे? चौरसाची. आता आपण याच्या अगोदर काय शिकलो रे? चौरसाची परिमिती कशी काढायची हे शिकलो. आता आपल्याला आज शिकायचं आहे चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. आता ही आकृती कशाची आहे रे? चौरसाची आहे. आता हा जो कागद आहे तो मी काय केलेला आहे, तुमच्या चौकट रेगी वहीमधून काढून घेतलेला आहे. एक चौरसाची बाजू किती आहे? 1 सेमी आहे. म्हणजे या आकृतीमधील प्रत्येक चौरस हा 1 सेमी बाजूचा आहे. आता ह्या चौरसाच्या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला शिकायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र शिकायचं आहे. आता आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ असतं. आता या चौरसामध्ये, या चौरसाच्या आकृतीमध्ये किती लहान लहान चौरस आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत. आता मला सांगा या ओळीमध्ये किती चौरस आहेत रे? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आडवे 13 चौरस आहेत. उभे किती चौरस असणार आहेत रे? 13च असणार आहेत. तरी पण आपण मोजूया. बघा, मोजा सगळ्यांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे या आकृतीमध्ये आडवे 13 चौरस आहेत आणि उभे 13 चौरस आहेत. मग आता इथं आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आडव्या चौरसांच्या किती ओळी असणार आहेत रे? 13 ओळी असणार आहेत. आणि उभ्या किती ओळी असणार आहेत? 13च असणार आहेत. मग सर्व जागेचं क्षेत्रफळ काढण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल रे आपल्याला? उभे 13 आणि आडवे 13 एकूण काढायचे. जर आपण मोजत बसलो तर आपल्याला सगळे चौरस किती आहेत हे मोजून पण काढता येतात, परंतु आपला वेळ जादा जाणार आहे. मग आडवे 13 आणि उभे 13 हे मोजण्यासाठी काय करावं लागेल? नाही, हा, काय करावं लागणार आहे? गुणाकार. म्हणजे इकडचे 13 चौरस, आडवे 13 चौरस आणि उभे 13 चौरस हे मोजण्यासाठी आपल्याला गुणाकार क्रिया करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला सूत्र समजलं आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं. म्हणजे याचं सूत्र काय तयार होईल? बाजू गुणिले बाजू. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, आपण सूत्र लिहून घेऊया. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय मिळालं आपल्याला? क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला काय मिळालं? बाजू गुणिले बाजू. म्हणजे या चौरसाच्या आकृतीमध्ये बाजू किती आहे या चौरसाची? 13 आहे. आणि हे जर आपण उभे चौरस मोजले तरी पण त्याची बाजू किती आहे? 13 सेमीची आहे. म्हणजे बाजू गुणिले बाजू हे चौरसाचं सूत्र आहे. हे आपल्याला समजलेलं आहे.